म्हणजेच इन्कम स्टेटमेंट टाटा स्टील लिमिटेडचं. तर आपण आता पाहत आहात की इथं सगळ्या ज्या अमाऊंट आहेत त्या फिगर आहेत त्या करोडमध्ये आहेत. त्यानंतर ही जी आहे मार्च 31, 2023 ची आपण पाहणार आहोत फक्त, ही आपण 22ची पाहत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट पॉईंट आहे त्यांचा तो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, जे आपण इन्कम स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट प्रो फॉर्मा पाहिला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा होतं की सेल. आता इथं रेव्हेन्यू त्यांनी दिले, म्हणजे सेल म्हणजेच रेव्हेन्यू आहे. तर रेव्हेन्यू त्यांना कसं मिळालेलं आपण पाहू. तर त्यांना एकूण रेव्हेन्यू किती झालाय ऑपरेशन पासून म्हणजे सेलिंग पासून, तर 2,43,352.69 कोटी हा त्यांचा रेव्हेन्यू आहे, बरोबर. त्यानंतर त्यांना ऑदर इन्कम झालेली आहे ती 1,037.48 कोटी. आता हे रेव्हेन्यू प्लस ही इन्कम ही इज इक्वल टू टोटल इन्कम ही किती झाली 2,44,390.17 कोटी. आता ही झाली रेव्हेन्यू. आता एक्सपेन्सेस यातनं मायनस करायचे आहेत आपल्याला. तर आता हे खर्च आपण मायनस करणार आहोत सगळे. आपण जसं पाहत आहात की कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजे कच्चा माल जो त्यांनी यूज केलेला आहे तर तो किती आहे 1,01,483 पॉईंट एवढा त्यांचा हा कच्चा माल यूज झालेला आहे. तर आपण पाहत आहात की हे त्यातनं मायनस होणार ते एक्सपेन्सेस. आता परचेस्ड स्टॉक इन ट्रेड म्हणजे स्टॉक किती खरेदी केला होता त्यांनी, तर 15,114.11 जो परचेस्ड स्टॉक परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. तर स्टॉक इन ट्रेडचा जो परचेस त्यांनी केलं होतं ते 15,114.11 एवढ्या किमतीचं होतं. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश्ड अँड सेमी फिनिश्ड गुड्स स्टॉक इन ट्रेड अँड वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे काय होतं चेंज इन इन्व्हेंटरी म्हणजे ना इन्व्हेंटरी मध्ये जी किमतींचा जो चढ उतार असतो किंवा काही एखादी गोष्ट असते ती जर आपण वेळेवर नाही केली तर त्याच्यानुसार आपल्याला पुढची ती जर लेट झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा अमाऊंट पेड करावी लागते किंवा जास्त खर्च उचलावा लागतो ती पूर्ण करण्यासाठी. तर जास्तीचा जो खर्च असतो तो इथं यांनी म्हणाला की 3,358.89 कोटी इतका दिलेला आहे. त्यानंतर एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस म्हणजे त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांना काही त्यांनी बेनिफिट दिलेले तर त्यासाठी त्यांना 22,419.32 कोटी एवढा खर्च आलेला आहे. त्यानंतर फायनान्स कॉस्ट म्हणजे काय त्यांनी लोन वगैरे घेतले असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी त्यांनी क्रेडिटवर काहीतरी काम केलं असेल तर त्यासाठी त्यांनी 6,298.70 कोटीचा खर्च केलेला आहे. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्स म्हणजे डेप्रिसिएशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस हे डेप्रिशिएशन म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य कमी झालं किंवा त्या वस्तूचं मूल्य कमी झालं तर ते किंमत ते डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये त्यांनी एखाद्या वस्तूच्या म्हणजे समजा डेप्रिसिएशन म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागं की एखाद्या वस्तूचं जे मूल्य असतं ते तेवढं राहत नाही, ते कमी होत जातं. त्याच्यामध्ये काय विअर अँड टिअर त्यानंतर जीज आणि अशा गोष्टी होता राहतात. त्यामुळं त्या अकाउंटला त्या गोष्टीच्या अकाउंटला काय पैसे अलॉट करणं गरजेचं असतं. तर ते डेप्रिसिएशन त्यांनी 9,335.20 कोटी एवढं घेतलेलं आहे, मेंटेनन्स वगैरे सगळं. तर हे त्यानंतर अदर एक्सपेन्सेस आहेत त्यांची 80,518.87 कोटी. तर असं ही जे एक्सपेन्सेस आहेत ते इन्कम मधनं मायनस करावे लागतात. त्यामुळे 2,44,390 मधून हे जे सगळं आहे ते मायनस केलं तर या ठिकाणी 2,31,000 2,31,810 कोटी असं इतकं आलेलं आहे. त्यानंतर प्लस त्यात 5,000 त्यांनी 5,123 कोटी काय एक्सपेन्सेस अदर दॅन फायनान्स कॉस्ट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. तर ही जी एक्सपेंडिचर आहे ते त्यांनी एक ऍड केलेलं आहे 5,123.96चं. तर ते त्यांनी ऍड केल्यानंतर त्यांचं टोटल खर्च आलेला आहे 2,26,121.86 कोटी इतका आलेला आहे. म्हणजे ही इन्कम झाली तर 2,44,300 ही झालेली 390 आणि ही जी टोटल खर्च झालेला आहे तो 2,26,686.43 इतका झालेला आहे. आता हा ह्यातनं मायनस करायचा. मायनस केल्यानंतर काय येणार प्रॉफिट ऑब्लिक लॉस बिफोर एक्सेप्शनल आयटम्स टॅक्स म्हणजे हे प्रॉफिट बिफोर टॅक्स जी म्हणतो ना आपण ते आलेलं आहे 18,126.86. आता इथे एक मध्ये कॉलम आहे शेअर ऑफ प्रॉफिट लॉस ऑफ जॉईंट व्हेंचर अँड असोसिएशन. म्हणजे जॉईंट व्हेंचर मध्ये कसं असतं कधी कधी आपण बिझनेस करताना एकटा करत नाही, कोणाला तरी बरोबर घेऊन करतो किंवा एखाद्या दुसऱ्या फर्मचं एखादं प्रोडक्ट असतं आणि आपलं प्रोडक्ट असे म्हणून एक नवीन प्रोडक्ट आपण जन्माला घातलेलं असतं. तर अशा प्रोडक्टचं जे जॉईंट व्हेंचर केलेलं असतं दुसऱ्या कंपनीबरोबर त्यांना पण आपण एक प्रॉफिट शेअर करणं गरजेचं असतं. ते 418.12 कोटीचं त्यांनी प्रॉफिट शेअर केलेलं आहे.
त्यानंतर प्रॉफिट लॉस बिफोर एक्सेप्शनल आयटम अँड टॅक्स प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणूया आपण ह्याला. तर ते 18,126.86 कोटी इतका त्यांना फायदा झालेला आहे या ठिकाणी. आता एक्सेप्शनल आयटम, आता ह्यांनी काय म्हणलं होतं, प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल आयटम. आता प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल आयटम किती होतं, 18,126. आता हे एक्सेप्शनल आयटम खाली यायला लागले बघा. प्रॉफिट ऑन सेल ऑफ सबसिडायरीज अँड नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, तर ते 66.86 कोटी. त्यानंतर सबसिडायरीज म्हणजे कसं की एखादी सबसिडरी इन्व्हेस्टमेंट असते, म्हणजे एखाद्या त्याच प्रकारच्या फर्ममध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि ती परत सेल केली तर तिला आपण प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन सबसिडरीज अँड नॉन करंट इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन करंट ॲसेट, म्हणजे कधी कधी असं होतं की प्रॉफिट ऑन सेल म्हणजे जसं की आपण जमीनच विकली, नॉन करंट ॲसेट म्हणजे आपण जमीन धरूया, तर आता जमीनच विकली त्यातनं येणारं जे प्रॉफिट आहे त्याला आपण नॉन करंट ॲसेटवरचं प्रॉफिट असं म्हणूया. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर इम्पेअरमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डाऊटफुल ॲडव्हान्स नेट, म्हणजे त्यांनी एक प्रोव्हिजन केलेलं आहे की काही ठिकाणी लॉस किंवा काही अशा इन्व्हेस्टमेंट अशा असतात की ऍडव्हान्सेस असतात की जे आपल्याला मिळणं अशक्य आहे, म्हणजे ते एक म्हणजे त्यांना डाऊट असतो की त्या अशा प्रकारचे जे येणं असतं त्यांना कंपनीला ते मिळणार नाही, तर त्यासाठी त्यांनी एक तडजोड केलेली असते ती 83.68 कोटीची आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर इम्पेअरमेंट ऑफ नॉन करंट ॲसेट नेट. नॉन करंट ॲसेट तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एम्प्लॉई सेपरेशन कम्पेन्सेशन, आता हे एम्प्लॉई सेपरेशन कम्पेन्सेशन, तर एम्प्लॉई ज्यावेळी जॉब सोडून गेलेला असतो किंवा त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट एंड झालेलं असतं त्यानंतर त्याला जे कम्पेन्सेशन द्यावं लागतं त्याला एम्प्लॉई सेपरेशन कम्पेन्सेशन असं म्हणतो आपण. रिस्ट्रक्चरिंग अँड अदर प्रोव्हिजन, म्हणजे काही रिस्ट्रक्चरिंग केलं असेल कंपनीमध्ये इन सेन्स ऑफ HR म्हणजे ह्युमन रिसोर्सेस मध्ये किंवा कंपनीच्या स्ट्रक्चरमध्येच काहीतरी रिस्ट्रक्चरिंग केलं असेल त्यांनी, तर किंवा त्यांच्या डिझाईनमध्ये काही त्यांनी रिस्ट्रक्चरिंग केलं असेल किंवा त्यांचं जे प्रोडक्शन प्लॅन आहे त्याच्यामध्ये काही रिस्ट्रक्चरिंग केलं असेल तर त्याचं प्रोव्हिजन त्यांनी 1.70 करोड इतकं दिलेलं आहे. त्यानंतर गेन लॉस ऑन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट क्लासिफाईड ॲज अ फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस नेट, म्हणजे गेन ऑब्लिक लॉस म्हणजे एक तर फायदा झाला किंवा लॉस झाला ऑन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट क्लासिफाईड ॲज अ फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस नेट. म्हणजे काय की नॉन करंट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याच्यावरती त्यांना लॉस किंवा प्रॉफिट जे चाललेलं आहे तर ते त्यांनी 30.99 इतकं लिहिलेलं आहे. जर हा जर प्लस मध्ये झाला असतं त्याला प्लस केलं असतं, मायनस मध्ये झालं असतं तर मायनस मध्ये केलं असतं. त्यानंतर टोटल एक्सेप्शनल आयटम झाले 113.26 कोटी, तर ही 18,121.86, तर 18,126 ही सगळं प्रॉफिट आहे, ही सगळं प्रॉफिट त्याच्यामध्ये ऍड होणार आहे, त्यामुळे हे इथं आपण हे ऍड करत आहोत. तर आपण पाहिलं असेल की ही इथं ऍड झाल्यानंतर 18,235.12, त्यानंतर टोटल एक्सेप्शनल आयटम जे 113.26 ऍड झाल्यानंतर 18,253.12 कोटी इतकं झालेलं आहे. त्यानंतर टॅक्स एक्सपेन्सेस, म्हणजे आता हे झालं प्रॉफिट बिफोर टॅक्स आलं हे. तर आता हे प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे ते, आता हे कसं असतं की ह्याच्यामध्ये करंट टॅक्स अँड डिफर्ड टॅक्स. आता डिफर्ड टॅक्स म्हणजे करंट टॅक्स म्हणजे काय, तर एखादा टॅक्स असतो तो गव्हर्नमेंटचं क्लिअर कट असतं की बाबा तुम्हाला एवढा टॅक्स तुमच्या कंपनी तुमच्या प्रोडक्ट तुम्ही एवढे सेल तुम्ही ज्या प्रॉफिटला एवढा लागणार तर तेवढा त्यांनी जो क्लिअर आणि करंट टॅक्स होता तो 5,361.33 लावलेला आहे. आता हा करंट टॅक्स आहे तो करंट टॅक्स जे करंट प्रॉफिट झाले त्या करंट प्रॉफिटला हा करंट टॅक्स लावला जातो, त्यामुळे त्याचं 5,361.33 इतका हा करंट टॅक्स लागलेला आहे करंट प्रॉफिटला. त्यानंतर डिफर्ड टॅक्स कसा असतो माहिती आहे, हा टॅक्स हा जो असतो तो फ्युचरमध्ये पेएबल असतो. तर ते टॅक्सेबल जे टेम्पररी डिफरन्स असतात जे टॅक्स मधले, म्हणजे एखादा जर टॅक्स राहिला असेल आणि ते फ्युचरमध्ये पेएबल असेल तर त्यातले जे टॅक्स मधले जे प्लस मायनस असतात, कधी कधी कसं होतं की काही टॅक्सचे रिजिम्स असतात ते ठरलेले नसतात, ते नंतर ठरतात. तर ते नंतर ठरलेल्या रिजिमसाठी जी अलॉटमेंट केलेली आहे ती 4,798.44 इतकं कोटी आहेत, ते हे फ्युचरमध्ये पेएबल आहेत, तर ते त्यांनी अगोदर त्यासाठी तडजोड करून ठेवलेली आहे. तर त्यानुसार त्यांनी टोटल टॅक्स एक्सपेन्सेस 10,159.77 कोटी एवढा केलेला आहे. तर त्या 18,235 हा जो टोटल आपला
प्रॉफिट होता त्या प्रॉफिट मधून हे 10,159.77 इतका टॅक्स मायनस केल्यानंतर 8,075.35 कोटी इतका प्रॉफिट या कंपनीला झालेला आहे. तर हे जर आपण पाहिलं असेल तर ही होती इन्कम स्टेटमेंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची इन्कम स्टेटमेंट होती आपली टाटा स्टील लिमिटेडची. तर ह्याच्यामध्ये हे डिफर्ड जे टॅक्स आहे हे कसं असतं की फ्युचरमध्ये पेएबल असतं ते, पण ते पेएबल करणं गरजेचं असतं. त्यासाठी ती तडजोड त्यांनी इथं करून ठेवलेली असते अगोदरच, तेवढं ते जाणच असतं आणि ते तेवढं करून त्यांनी त्या ठिकाणी जे टोटल प्रॉफिट आहे त्यातून हा टोटल टॅक्स मायनस केलेला असतो. आता ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आता इंटरेस्ट ह्यांनी काय इथं मेन्शन नाही केलेला, पण प्रॉफिट बिफोर टॅक्स किती होता आपला 18,235.12 कोटी. त्यानंतर हे टॅक्स 10,159.77 कोटी ज्यावेळी मायनस केले त्यावेळी 8,075.35 कोटी निव्वळ नफा या ठिकाणी टाटा स्टील लिमिटेडला झालेला आहे. म्हणजेच इन्कम स्टेटमेंट टाटा स्टील लिमिटेडचं. तर आपण आता पाहत आहात की इथं सगळ्या ज्या अमाऊंट आहेत त्या फिगर आहेत त्या करोडमध्ये आहेत. त्यानंतर ही जी आहे मार्च 31, 2023 आपण पाहणार आहोत फक्त, हे आपण 22ची पाहत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा जो फर्स्ट पॉईंट आहे त्यांचा तो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, जे आपण इन्कम स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट प्रो फॉर्मा पाहिला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा होतं की सेल. आता इथं रेव्हेन्यू त्यांनी दिले, म्हणजे सेल मध्येच रेव्हेन्यू आहे. तर रेव्हेन्यू त्यांना कसं मिळालेलं आपण पाहू. तर त्यांना एकूण रेव्हेन्यू किती झालाय ऑपरेशन पासून म्हणजे सेलिंग पासून, तर 2,43,352.69 कोटी हा त्यांचा रेव्हेन्यू आहे, बरोबर. त्यानंतर त्यांना ऑदर इन्कम झालेली आहे ती 1,037.48 कोटी. आता हे रेव्हेन्यू प्लस ही इन्कम ही इज इक्वल टू टोटल इन्कम ही किती झाली 2,44,390.17 कोटी. आता ही झाली रेव्हेन्यू. आता एक्सपेन्सेस यातनं मायनस करायचे आहेत आपल्याला. तर आता हे खर्च आपण मायनस करणार आहोत सगळे. आपण जसं पाहत आहात की कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड, म्हणजे कच्चा माल जो त्यांनी यूज केलेला आहे तर तो किती आहे 1,01,483 पॉईंट एवढा त्यांचा हा कच्चा माल यूज झालेला आहे. तर आपण पाहत आहात की हे त्यातनं मायनस होणार ते एक्सपेन्सेस. आता परचेस्ड स्टॉक इन ट्रेड, म्हणजे स्टॉक किती खरेदी केला होता त्यांनी, तर 15,114.11 जो परचेस्ड स्टॉक परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. तर स्टॉक इन ट्रेडचा जो परचेस त्यांनी केलं होतं ते 15,114.11 एवढ्या किमतीचं होतं. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश्ड अँड सेमी फिनिश्ड गुड्स स्टॉक इन ट्रेड अँड वर्क इन प्रोग्रेस. म्हणजे काय होतं चेंज इन इन्व्हेंटरी, म्हणजे ना इन्व्हेंटरी मध्ये जी किमतींचा जो चढ उतार असतो किंवा काही एखादी गोष्ट असते ती जर आपण वेळेवर नाही केली तर त्याच्यानुसार आपल्याला पुढची ती जर लेट झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा अमाऊंट पेड करावी लागते किंवा जास्त खर्च उचलावा लागतो ती पूर्ण करण्यासाठी. त्याची जास्तीचा जो खर्च असतो तो इथं यांनी म्हणाला की 3,358.89 कोटी इतका दिलेला आहे. त्यानंतर एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, म्हणजे त्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांना काही त्यांनी बेनिफिट दिलेले तर त्यासाठी त्यांना 22,419.32 कोटी एवढा खर्च आलेला आहे. त्यानंतर फायनान्स कॉस्ट म्हणजे काही त्यांनी लोन वगैरे घेतले असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी त्यांनी क्रेडिट वर काहीतरी काम केलं असेल तर त्यासाठी त्यांनी 6,298.70 कोटीचा खर्च केलेला आहे. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्स, म्हणजे डेप्रिसिएशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस हे डेप्रिशिएशन म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य कमी झालं किंवा त्या वस्तूचं मूल्य कमी झालं तर ते किंमत ते डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये त्यांनी एखाद्या वस्तूच्या, म्हणजे समजा डेप्रिसिएशन म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागं की एखाद्या वस्तूचं जे मूल्य असतं ते तेवढं राहत नाही, ते कमी होत जातं. त्याच्यामध्ये काय विअर अँड टिअर त्यानंतर जीज आणि अशा गोष्टी होता राहतात. त्यामुळं त्या अकाउंटला त्या गोष्टीच्या अकाउंटला काय पैसे अलॉट करणं गरजेचं असतं. तर ते डेप्रिसिएशन त्यांनी 9,335.20 कोटी एवढं घेतलेलं आहे, मेंटेनन्स वगैरे सगळं. तर हे त्यानंतर अदर एक्सपेन्सेस आहेत त्यांची 80,518.87 कोटी. तर असं हे जे एक्सपेन्सेस आहेत ते इन्कम मधनं मायनस करावे लागतात. त्यामुळे 2,44,390 मधून हे जे सगळं आहे ते मायनस केलं तर या ठिकाणी 2,31,000 म्हणतात 2,31,810 कोटी असं इतकं आलेलं आहे. त्यानंतर प्लस त्यात 5,000
त्यांनी 5,123 कोटी काय एक्सपेन्सेस अदर दॅन फायनान्स कॉस्ट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. तर ही जी एक्सपेंडिचर आहे ते त्यांनी एक ऍड केलेलं आहे 5,123.96चं. तर ते त्यांनी ऍड केल्यानंतर त्यांचं टोटल खर्च आलेला आहे 2,26,121.86 कोटी इतका आलेला आहे. म्हणजे ही इन्कम झाली ते 2,44,300, ही झालेली 390, आणि ही जी टोटल खर्च झालेला आहे तो 2,26,686.43 इतका झालेला आहे. आता हा ह्यातनं मायनस करायचा. मायनस केल्यानंतर काय येणार? प्रॉफिट ऑब्लिक लॉस बिफोर एक्सेप्शनल आयटम्स टॅक्स. म्हणजे हे प्रॉफिट बिफोर टॅक्स जी म्हणतो ना आपण, ती आलेलं आहे 18,126.86. आता इथे एक मध्ये एक कॉलम आहे शेअर ऑफ प्रॉफिट लॉस ऑफ जॉईंट व्हेंचर अँड असोसिएशन. म्हणजे जॉईंट व्हेंचर मध्ये कसं असतं, कधी कधी आपण बिझनेस करताना एकटा करत नाही, कोणाला तरी बरोबर घेऊन करतो, किंवा एखाद्या दुसऱ्या फर्मचं एखादं प्रोडक्ट असतं आणि आपलं प्रोडक्ट असे म्हणून एक नवीन प्रोडक्ट आपण जन्माला घातलेलं असतं. तर अशा प्रोडक्टचं जॉईंट व्हेंचर केलेलं असतं दुसऱ्या कंपनीबरोबर, त्यांना पण आपण एक प्रॉफिट शेअर करणं गरजेचं असतं. ते 418.12 कोटीचं त्यांनी प्रॉफिट शेअर केलेलं आहे. त्यानंतर प्रॉफिट लॉस बिफोर एक्सेप्शनल आयटम अँड टॅक्स प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणूया आपण ह्याला. तर ते 18,126.86 कोटी इतका त्यांना फायदा झालेला आहे या ठिकाणी. आता एक्सेप्शनल आयटम, आता ह्यांनी काय म्हणलं होतं प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल आयटम. आता प्रॉफिट बिफोर एक्सेप्शनल आयटम किती होतं? 18,126. आता हे एक्सेप्शनल आयटम खाली यायला लागले बघा. प्रॉफिट ऑन सेल ऑफ सबसिडायरीज अँड नॉन करंट इन्व्हेस्टमेंट, तर ते 66.86 कोटी. त्यानंतर सबसिडायरीज म्हणजे कसं की एखादी सबसिडरी इन्व्हेस्टमेंट असते, म्हणजे एखाद्या त्याच प्रकारच्या फर्ममध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि ती परत सेल केली, तर तिला आपण प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन सबसिडरीज अँड नॉन करंट इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन करंट ॲसेट. म्हणजे कधी कधी असं होतं की प्रॉफिट ऑन सेल म्हणजे जसं की आपण जमीनच विकली, नॉन करंट ॲसेट म्हणजे आपण जमीन धरूया, तर आता जमीनच विकली, त्यातनं येणारं जे प्रॉफिट आहे त्याला आपण नॉन करंट ॲसेटवरचं प्रॉफिट असं म्हणूया. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर इम्पेअरमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डाउटफुल ॲडव्हान्स नेट. म्हणजे त्यांनी एक प्रोव्हिजन केलेलं आहे की काही ठिकाणी लॉस किंवा काही अशा इन्व्हेस्टमेंट अशा असतात की ऍडव्हान्सेस असतात की जे आपल्याला मिळणं अशक्य आहे. म्हणजे ते एक म्हणजे त्यांना डाऊट असतो की त्या अशा प्रकारचे जे येणं असतं त्यांना कंपनीला ते मिळणार नाही, तर त्यासाठी त्यांनी एक तडजोड केलेली असते, ती 83.68 कोटीची आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर इम्पेअरमेंट ऑफ नॉन करंट ॲसेट नेट. नॉन करंट ॲसेट तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एम्प्लॉई सेपरेशन कम्पेन्सेशन. आता हे एम्प्लॉई सेपरेशन कम्पेन्सेशन, तर एम्प्लॉई ज्यावेळी जॉब सोडून गेलेला असतो, त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट एंड झालेलं असतं, त्यानंतर त्याला जे कम्पेन्सेशन द्यावं लागतं त्याला एम्प्लॉई सेपरेशन कम्पेन्सेशन असं म्हणतो आपण. रिस्ट्रक्चरिंग अँड अदर प्रोव्हिजन, म्हणजे काही रिस्ट्रक्चरिंग केलं असेल कंपनीमध्ये इन सेन्स ऑफ HR म्हणजे ह्युमन रिसोर्सेस मध्ये, किंवा कंपनीच्या स्ट्रक्चरमध्येच काहीतरी रिस्ट्रक्चरिंग केलं असेल त्यांनी, तर किंवा त्यांच्या डिझाईनमध्ये काही त्यांनी रिस्ट्रक्चरिंग केलं असेल, किंवा त्यांचं जे प्रोडक्शन प्लॅन आहे त्याच्यामध्ये काही रिस्ट्रक्चरिंग केलं असेल, तर त्याचं प्रोव्हिजन त्यांनी 1.70 करोड इतकं दिलेलं आहे. त्यानंतर गेन लॉस ऑन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट क्लासिफाईड ॲज अ फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस नेट. म्हणजे गेन ऑब्लिक लॉस म्हणजे एक तर फायदा झाला किंवा लॉस झाला ऑन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट क्लासिफाईड ॲज अ फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस नेट. म्हणजे काय की नॉन करंट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्याच्यावरती त्यांना लॉस किंवा प्रॉफिट जे चाललेलं आहे, तर ते त्यांनी 30.99 इतकं लिहिलेलं आहे. जर प्लस मध्ये झाला असतं त्याला प्लस केलं असतं, मायनस मध्ये झालं असतं तर मायनस मध्ये केलं असतं. त्यानंतर टोटल एक्सेप्शनल आयटम झाले 113.26 कोटी. तर हे 18,121.86. तर हे 18,126. ही सगळं प्रॉफिट आहे, ही सगळं प्रॉफिट त्याच्यामध्ये ऍड होणार आहे, त्यामुळे हे इथं आपण हे ऍड करत आहोत. तर आपण पाहिलं असेल की ही इथं ऍड झाल्यानंतर 18,235.12. त्यानंतर टोटल एक्सेप्शनल आयटम जे 113.26 ऍड झाल्यानंतर 18,253.12 कोटी इतकं झालेलं आहे. त्यानंतर टॅक्स एक्सपेन्सेस, म्हणजे आता हे झालं प्रॉफिट बिफोर टॅक्स आलं हे. तर आता हे प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे ते, आता हे कसं असतं की ह्याच्यामध्ये करंट टॅक्स अँड डिफर्ड टॅक्स. आता डिफर्ड टॅक्स म्हणजे करंट टॅक्स म्हणजे काय, तर
एखादा टॅक्स असतो तो गव्हर्नमेंटचं क्लिअर कट असतं की बाबा तुम्हाला एवढा टॅक्स तुमच्या कंपनी तुमच्या प्रोडक्ट तुम्ही एवढे सेल तुम्ही ज्या प्रॉफिटला एवढा लागणार तर तेवढा त्यांनी जो क्लिअर आणि करंट टॅक्स होता तो 5361.33 लावलेला आहे. आता हा करंट टॅक्स आहे तो करंट टॅक्स जे करंट प्रॉफिट झालेले त्या करंट प्रॉफिटला हा करंट टॅक्स लावला जातो. त्यामुळे त्याचं 5361.33 इतका हा करंट टॅक्स लागलेला आहे करंट प्रॉफिटला. त्यानंतर डिफर्ड टॅक्स कसा असतो माहिती आहे, हा टॅक्स हा जो असतो तो फ्युचरमध्ये पेएबल असतो. तर ते टॅक्सेबल जे टेम्पररी डिफरन्स असतात जे टॅक्स मधले, म्हणजे एखादा जर टॅक्स राहिला असेल आणि ते फ्युचरमध्ये पेएबल असेल तर त्यातले जे टॅक्स मधले जे प्लस मायनस असतात, कधी कधी कसं होतं की काही टॅक्सचे रिजिम्स असतात ते ठरलेले नसतात, ते नंतर ठरतात. तर ते नंतर ठरलेल्या रिजिमसाठी जी अलॉटमेंट केलेली आहे ती 4798.44 इतकं कोटी आहेत ते हे फ्युचरमध्ये पेएबल आहेत. तर ते त्यांनी अगोदर त्यासाठी तडजोड करून ठेवलेली आहे. तर त्यानुसार त्यांनी टोटल टॅक्स एक्सपेन्सेस 10,159.77 कोटी एवढा केलेला आहे. तर त्या 18,235 हा जो टोटल आपला प्रॉफिट होता त्या प्रॉफिट मधून हे 10,159.77 इतका टॅक्स मायनस केल्यानंतर 8,075.35 कोटी इतका प्रॉफिट या कंपनीला झालेला आहे. तर हे जर आपण पाहिलं असेल तर ही होती इन्कम स्टेटमेंट, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची इन्कम स्टेटमेंट होती आपली टाटा स्टील लिमिटेडची. तर ह्याच्यामध्ये हे डिफर्ड जे टॅक्स आहे हे कसं असतं की फ्युचरमध्ये पेएबल असतं ते, पण ते पेएबल करणं गरजेचं असतं. त्यासाठी ती तडजोड त्यांनी इथं करून ठेवलेली असते अगोदरच, तेवढं ते जाणच असतं आणि ते तेवढं करून त्यांनी त्या ठिकाणी जे टोटल प्रॉफिट आहे त्यातून हा टोटल टॅक्स मायनस केलेला असतो. आता ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आता इंटरेस्ट ह्यांनी काय इथं मेन्शन नाही केलेला, पण प्रॉफिट बिफोर टॅक्स किती होता आपला 18,235.12 कोटी. त्यानंतर हे टॅक्स 10,159.77 कोटी ज्यावेळी मायनस केले त्यावेळी 8,075.35 कोटी निव्वळ नफा या ठिकाणी टाटा स्टील लिमिटेडला झालेला आहे.